हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे केस प्रेझेंटेशन प्रोलॉंग लेबर. तर प्रोलॉंग लेबर म्हणजे काय, तर डिलिव्हरीची प्रक्रिया सामान्य कालावधीपेक्षा जास्त वेळ चालते तेव्हा त्यास प्रोलॉंग लेबर असे म्हणतात. म्हणजे जर प्रायमी असेल तर प्रायमीमध्ये जर 24 तासापेक्षा जर लेबर पेन असतील, प्रोलॉंग लेबर असेल तर ते 24 तासापेक्षा जास्त असेल तर त्याला प्रोलॉंग लेबर म्हणतात. आणि मल्टीग्रॅविडामध्ये जर 18 तासपेक्षा अधिक वेळ लागल्यास डिलिव्हरीसाठी त्याला आपण प्रोलॉंग लेबर असे म्हणतो. त्यानंतर सगळ्यात पहिले केस प्रेझेंटेशन प्रोलॉंग लेबरचं कसं आहे, तर सगळ्यात आधी आपण आयडेंटिफिकेशन डाटा लिहायचा. त्यामध्ये नेम, एज, रिलिजन, एज्युकेशन, ऑक्युपेशन, ॲड्रेस जो असेल तो, डेट ऑफ ॲडमिशन आणि वॉर्डमध्ये आपण लेबर रूममध्ये लिहायचे. त्यानंतर चीफ कंप्लेंट्स काय आहे, जर जी बाई आपल्याकडे आली आहे तिचे काय कंप्लेंट्स आहे ते लिहून घ्यायचे. तर लेबर पेन सिन्स अ लॉंग ड्युरेशन, म्हणजे बऱ्याच वेळ प्रसव वेदना सुरू असणे. त्यानंतर फेल्युअर टू डिलिव्हर डिस्पाईट स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन्स, म्हणजे स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन्स असूनही डिलिव्हरी न होणे. त्यानंतर एक्सेसिव्ह टायर्डनेस, तर या जास्त थकवा. त्यानंतर आपण लिहायचं हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस, काय हिस्ट्री आहे तिची. प्रेझेंट इलनेस म्हणजे सध्या काय आहे. द पेशंट वॉज ॲडमिटेड विथ कंप्लेंट्स ऑफ लेबर पेन सिन्स 2 hours. तर मी इथे 2 hours दिलं आहे. पेशंट आपल्या इथे संस्थेमध्ये ॲडमिट झाली आहे आणि तिला 2 तासापासून काय आहे, लेबर पेन्स आहे. इनिशियली द कॉन्ट्रॅक्शन्स वेअर माइल्ड अँड इरेग्युलर, लॅटर बिकेम अ स्ट्रॉंगर बट इनइफेक्टिव्ह. ठीक आहे, तर म्हणजे सुरुवातीला वेदना तिला कमी होत्या पण हळूहळू वाढल्या. आणि जो सर्विक्स आहे, सर्विकल डायलेटेशन स्लो अँड लेबर डिड नॉट प्रोग्रेस नॉर्मली लीडिंग टू प्रोलॉंग लेबर, म्हणजे जो गर्भाशयाचा मुख आहे, सर्विक्स आहे, तो उघडलेला नाही आहे आणि प्रसव म्हणजे डिलिव्हरी प्रक्रिया काय आहे, मंद गतीने चालू आहे, त्यामुळे प्रसव कालावधी वाढला आहे, म्हणजे लीडिंग टू प्रोलॉंग लेबर. त्यानंतर ऑब्स्टेटिकल हिस्ट्री, यामध्ये ग्रॅविडा काय आहे, तर मी पहिली लिहिली आहे ग्रॅविडा. त्यानंतर पॅरा अबॉर्शन्स लिहायचं जर असेल तर, लिव्हिंग चिल्ड्रन जे असेल ते, LMP लिहायची म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड रेट, आणि त्यावरून EDD लिहायची तिची जी आहे ती. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री लिहायची. मेन्स्ट्रुअल हिस्ट्रीमध्ये काय आहे, तिची सायकल काय आहे, तर रेग्युलर, ड्युरेशन 28 to 30 days. त्यानंतर फ्लो कसा आहे, तर मॉडरेट. त्यानंतर पर्सनल हिस्ट्री लिहायची तिची. डाएट कसं आहे तिचं, मिक्स आहे की काय, व्हेज नॉनव्हेज. ॲपिटाईट म्हणजे भूक कशी आहे तिची, कमी झालेली आहे, मंदावलेली आहे. त्यानंतर स्लीप कशी आहे, डिस्टर्ब आहे प्रोलॉंग लेबरमुळे, वेदनामुळे. बॉल अँड ब्लॅडर कसं आहे, रेग्युलर आहे. त्यानंतर पास्ट मेडिकल हिस्ट्री लिहायची. यामध्ये हायपरटेन्शन आहे का, असेल तर यस, नाहीतर नो. डायबिटीज, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस, त्यानंतर ॲनिमिया. ठीक आहे, ही तिची पास्ट मेडिकल हिस्ट्री लिहायची. त्यानंतर फॅमिली हिस्ट्री काही आहे का तिची, म्हणजे नो सिग्निफिकंट हेरिडेटरी इलनेस, म्हणजे असं तिला फॅमिली हिस्ट्री नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर जनरल एक्झामिनेशन, म्हणजे कॉन्शियस आणि ओरिएंटेड, म्हणजे ती बोलू शकते आणि कॉन्शियस आहे. ठीक आहे. त्यानंतर पल्स कशी आहे तिची, वाढलेली आहे, कारण ती प्रोलॉंग लेबर पेनमुळे. त्यानंतर ब्लड प्रेशर 110/70 mm of Hg. त्यानंतर टेम्परेचर कसं आहे तिचं, नॉर्मल आहे की वाढलेलं आहे. साईन ऑफ एक्झॉशन अँड डिहायड्रेशन प्रेझेंट, त्याच्यामध्ये काय आहे, एक्झॉशन अँड डिहायड्रेशन प्रेझेंट आहे, जी केस आपण बघत आहे प्रोलॉंग लेबरची. ऑब्स्टेटिकल एक्झामिनेशनमध्ये युटेरस फुल टर्म साईज, प्रेझेंटेशन काय आहे, सिफॅलिक आहे. फिटल हार्ट 140 beats per minute. त्यानंतर सर्वायकल डायलेटेशन काय आहे, कमी आहे, म्हणजे समजा नाहीच आहे, मंद आहे. युटेराईन कॉन्ट्रॅक्शन काय आहे, वीक आणि इनइफेक्टिव्ह आहे. त्यानंतर कॉजेस ऑफ प्रोलॉंग लेबर, प्रोलॉंग लेबरचे काय कारणे असू शकतात. त्यानंतर इनइफेक्टिव्ह युटेराईन कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे कमजोर गर्भाशय कॉन्ट्रॅक्शन. त्यानंतर मॅटर्नल एक्झॉशन, म्हणजे आईचा थकवा.
आई थकलेली असू शकते, त्यामुळे पण डिलिव्हरीला वेळ लागतो. त्यानंतर रिजिड सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचं मूक आहे ते काय आहे रिजिड असू शकते. त्यानंतर माल पोझिशन ऑफ द फिटस म्हणजे गर्भाची जी स्थिती आहे ती काय असते चुकीची असू शकते. या सर्व कारणामुळे प्रोलॉंग लेबर असू शकतो. त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. आपण काय फाइंड आउट केलं आणि कसं केलं तर फटीग रिलेटेड टू प्रोलॉंग लेबर. ठीक आहे, हे आपलं पहिलं कारण झालं. फटीग म्हणजे थकवा कशामुळे तर डिलिव्हरीसाठी लेट झाल्यामुळे प्रोलॉंग लेबर. त्यानंतर रिस्क ऑफ इन्फेक्शन रिलेटेड टू प्रोलॉंग लेबर. इन्फेक्शनचा काय वाढतो धोका निर्माण होतो प्रोलॉंग लेबरमुळे. रिपीटेड वजायनल एक्झामिनेशन करतो, त्यामुळे रिस्क ऑफ इन्फेक्शन वाढते. त्यानंतर रिस्क ऑफ फिटल डिस्ट्रेस रिलेटेड टू डिक्रीज युटेरोप्लासेंटल सर्क्युलेशन. सो रिस्क ऑफ फिटल डिस्ट्रेस वाढलेला असू शकतो रिलेटेड टू डिक्रीज युटेरल प्लासेंटल सर्क्युलेशन. रक्त परिभ्रमण कमी झाल्यामुळे फिटल डिस्ट्रेस होऊ शकते. त्यानंतर एन्झायटी रिलेटेड टू प्रोलॉंग लेबर अँड फिअर ऑफ आउटकम यामुळे एन्झायटी निर्माण होऊ शकते प्रोलॉंग लेबरमध्ये. त्यानंतर इम्बॅलन्स फ्लूइड व्हॉल्यूम रिलेटेड टू प्रोलॉंग लेबर. एक्सेसिव्ह स्वेटिंग झाल्यामुळे जे फ्लूइड ऑफ व्हॉल्यूम आहे तो काय असतो डिक्रीज झाला असतो किंवा मग इम्बॅलन्स झालेला दिसतो. अशा प्रकारे आपण नर्सिंग डायग्नोसिस फाइंड आउट केलेले आहे. त्यानंतर मेडिकल मॅनेजमेंटमध्ये काय करायचं तर मॉनिटरिंग ऑफ मदर अँड फिटस. त्यानंतर IV फ्लूइड ॲडमिनिस्ट्रेशन्स, ऑक्सिटोसिन फ्युजन ॲज प्रिस्क्राईब आणि पेन मॅनेजमेंट आणि ऑपरेटिव्ह डिलिव्हरीज इफ रिक्वायर्ड. जर असेल ऑपरेटिव्ह डिलिव्हरी जर रिक्वायर्ड असेल तर त्यासाठी तयार करणे. त्यानंतर नर्सिंग केअर काय करायची तर मॉनिटर वायटल सायन्स रेग्युलरली, मेंटेन फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करायचं आपल्याला फ्लूइडमध्ये. प्रोव्हाइड इमोशनल सपोर्ट द्यायचा आहे. मॉनिटर फिटल हार्ट रेट, मेंटेन असेप्टिक टेक्निक्स आपल्याला मेंटेन करायची आहे ज्यामुळे इन्फेक्शन होणार नाही. त्यानंतर कन्क्लुजन काय निघालं सो अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ प्रोलॉंग लेबर हेल्प प्रिव्हेंट मॅटर्नल अँड फिटल कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे जर आपण अर्ली डायग्नोज करून मॅनेजमेंट जर केलं तर आपण प्रोलॉंग लेबर काय करतो प्रिव्हेंट करू शकतो, मॅटर्नल अँड फिटल कॉम्प्लिकेशन्स रोखू शकतो आणि इन्शुअर अ सेफ आउटकम फॉर बोथ मदर अँड बेबी. आणि इन्शुअर करू शकतो की सेफ आउटकम होईल. तर अशा प्रकारे आपण प्रोलॉंग लेबरची केस प्रेझेंटेशन बघितलं आहे, जे आपण क्लिनिकलला आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतात. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.